मनुष्य ज्या कर्माचा परिणाम म्हणून मनुष्य जन्माला येतो, कर्माचा विपाक म्हणून, तो जसाच्या तसा मनुष्य जन्मातून मुक्त होऊ शकत नाही. कारण का? कारण थोडक्यात सांगतो, कारण जन्माला येताना आपण गुणदोषासह जन्माला आलोय. मनुष्य म्हणून जन्माला आलो म्हणजे सगळेच गुणच आहेत आपल्या ठिकाणी असं नाही आहे, दोष आहेत, काही दोषही आहेत आपल्या ठिकाणी. बरं, काही हा शब्द मी जरा संकोचानंच वापरलाय किंवा चुकीनं माझ्या तोंडातून गेला असं म्हणा, पण आपल्या ठिकाणी गुण आहेत आणि दोषही आहेत. आम्हाला परमार्थ करावा वाटतो, देवाची इच्छा बद्दल प्रेम वाटतं, हा गुणच आहे, नाही असं नाही. पण काही दोषही आमच्या ठिकाणी आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, नावाला 6 आहेत. रूप बघितली तर अनंत आहेत, अनेक दोष आहेत, गुणही आहेत. पण गंमत अशी आहे की प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारानं आम्हाला परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही, भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. मग काय केलं पाहिजे? बरं, उपलब्ध जे गुण आहेत ते गुण पुरेसे नाही आहेत. दोष इतके आहेत की त्याच्याने परमात्म्याच्याकडे जाता येत नाही आहे, आणि गुण इतके कमी आहेत की ते पुरेसे नाही आहेत. मग काय केलं पाहिजे? आपले दोष पूर्ण काढून टाकले पाहिजेत आणि भगवंताच्या प्राप्तीकरता ज्या गुणांची आवश्यकता आहे ते मिळवले पाहिजे, संपादन केले पाहिजे. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. मी जागेवर बसून माझा काम गेला पाहिजे असा संकल्प करण्यातून काम जात नाही ना. जागेवर बसून मी फार रागावतो, माझा राग कधीतरी गेला पाहिजे असं म्हणल्याने काही राग जात नाही ना. त्याच्याकरता मला प्रयत्न करावे लागतील, काहीतरी करावं लागेल. रागाच्या विरोधी असणारी जी सद्गुण भावना आहे ती भावना माझ्या ठिकाणी स्थापित करण्याचा मला प्रयत्न केला पाहिजे. प्रतिपक्ष भावना म्हणतात त्याला. जगद्गुरू शंकराचार्यांनी गीता भाष्याच्या सुरुवातीला, 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला जो उपद्घात केला आहे त्याच्यामध्ये हा भाव बोलून दाखवला आहे. प्रतिपक्ष भावना आमच्या ठिकाणी आली पाहिजे. म्हणजे जो दोष आम्हाला काढून टाकायचा आहे त्या दोषाकडे जेवढं जास्त आम्ही लक्ष देऊ तेवढा तो दोष वाढत जातो. मग काय केलं पाहिजे? त्या दोषांच्या विरोधी असणारा गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे दोष कमी होत जातो. तर हे फार विचित्र प्रकरण आहे आणि याच्यामधलं मानसशास्त्र फार चांगलं आहे, पण आपला तो आता मुख्य विषय नाही आहे म्हणून संकोचानं बोलतोय थोडासा. काय असतं, माणसाच्या ठिकाणी असणारे गुण आणि माणसाच्या ठिकाणी असणारे दोष, या गुणदोषांचा एक स्वभाव आहे. मी थोडंसं मानसशास्त्र सांगतो. या गुणदोषांचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? हे दोघेही आपल्या ठिकाणी भ्रम निर्माण करत असतात. आपल्या ठिकाणचे गुण तेही आपल्या ठिकाणी भ्रम निर्माण करतात आणि आपल्या ठिकाणचे दोष तेही आपल्या ठिकाणी भ्रम निर्माण करतात. कोणता भ्रम निर्माण करतात? आपले गुण हे नेहमी स्वतःच्या अस्तित्वाचा भ्रम निर्माण करतात आणि आपल्या ठिकाणचे दोष नेहमी आपल्या अभावाचा भ्रम निर्माण करतात. म्हणून माणसाला असं वाटतं की माझ्यामध्ये कोणता दोषच नाही आहे आणि मी सर्व गुण संपन्न आहे. माणसाला नेहमी वाटतं. दोष हे नेहमी जाण्याचा भ्रम निर्माण करतात, गेल्याचा भ्रम निर्माण करतात, आणि गुण हे नेहमी आल्याचा भ्रम निर्माण करतात. एखाद्या माणसाला जर आपण बघा, अहो हा दोष आहे बरं तुमच्यात, असं जर त्याला सांगितलं ना तर तो माझ्यात अन दोष काय बोलता म्हणजे काय? अहो माझ्यामध्ये कोणताच दोष नाही असं मानणं हाच सगळ्यात मोठा दोष आहे. असं काय करता? माझ्यात अन दोष. तो म्हणतो तो स्वीकारायलाच तयार नाही की माझ्यामध्ये काही दोष आहे म्हणून. का? कारण त्याच्या जीवनातल्या दोषांनी स्वतःच्या नसण्याचा भ्रम त्याच्या जीवनात निर्माण केला आहे. आणि आपले गुण हे आपल्याला जे गुण वाटत असतात ते गुण नेहमी आपल्या अस्तित्वाचा भ्रम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करत असतात. आपल्याला वाटतं माझ्यामध्ये हा गुण आहे आणि मग माणूस म्हणतो अहो माझ्यासारखा ना कोणीच बोलू शकत नाही, हे काम ना माझ्यासारखं कोणीच करू शकत नाही, अमुक ना तुम्ही माझ्यावर सोपवा, बघा हिशोब ठेवणं माझ्यावर सोपवा, तुम्ही माझ्यासारखा चांगला हिशोब कोणीच ठेवू शकत नाही.
माझ्यासारखं चांगलं कोणीच बोलू शकत नाही, माझ्यासारखं चांगलं कोणीच समजावून सांगू शकत नाही, माझ्यासारखा कोणी निर्भय नाही. काय येथे हे गुणांनी नेहमी आपल्या अस्तित्वाचे भ्रम आपल्या ठिकाणी निर्माण केले. म्हणून आम्हाला वाटतं की आमच्या ठिकाणी दोष नाही आहे. दोष असतोच, फक्त तो आपल्या नसण्याचा भ्रम निर्माण करत असतो. तो असा तिरोहित झालेला असतो, तो लपलेला असतो. जाऊ द्या, याची उदाहरणं मला द्यायची नाही आहेत. माझा मुद्दा चालू आहे, आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करणं अपेक्षित आहे. आमच्या ठिकाणी काही गुण आहेत, आमच्या ठिकाणी काही दोष आहेत, भले ते भ्रमजन्य वाटत असतील, असू देत. मग परमात्मा प्राप्ती करता ते दोष प्रतिबंध आहेत. परमात्मा प्राप्ती करता ते गुण व्यवस्थितपणाने वापरले जात नाहीत. मग काय केलं पाहिजे? दोषांची निवृत्ती केली पाहिजे आणि गुणांची प्राप्ती करून घेतली पाहिजे. परमात्मा प्राप्ती व्हायची असेल तर आमच्या ठिकाणी परमार्थाकरता म्हणजे परमात्मा प्राप्ती करता आवश्यक असणाऱ्या सद्गुणांची वृद्धी झाली पाहिजे. आणि आमच्या जीवनात भगवत प्राप्ती व्हायची असेल तर भगवत प्राप्तीमधल्या प्रतिबंधाची निवृत्ती आमच्याकडून घडली पाहिजे. मग काय आहे? या दोषांना जाणीवपूर्वक दूर करण्याचे प्रयत्न आणि या गुणांना जाणीवपूर्वक प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न म्हणजे परमार्थ असतो. परमार्थाचं हे सूत्र आहे. परमार्थ हे साध्य नाही आहे, परमार्थ हा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या. परमार्थ म्हणजे प्रयत्न आहे. आम्ही परमार्थ करतो म्हणजे प्रयत्न करतोय आम्ही. ज्या दिवशी भगवत प्राप्ती होईल त्या दिवशी आम्हाला परमार्थाची गरज नाही आहे, म्हणजे आमचे प्रयत्न संपले. साध्य प्राप्तीमध्ये प्रयत्न थांबून जातात. प्रयत्न तोपर्यंत चालू असतात जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही. तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी, ज्ञानोबराय बोलतात. साध्य प्राप्त झालं की प्रयत्न थांबतात. परमात्मा प्राप्तीत परमार्थ थांबून जातो, म्हणजेच परमार्थ हे प्रयत्न आहेत, परमार्थ साध्य नाही आहे आमचं. परमार्थ हा आमच्याकडून घडला जाणारा केला जाणारा प्रयत्न आहे. कशाचा प्रयत्न आहे? भगवत प्राप्तीचा आहे, पण भगवत प्राप्तीचा स्पष्टपणाने तो प्रयत्न नसतो. परमार्थ म्हणजे दोष निवृत्तीचा आणि परमात्मा प्राप्तीकरता आवश्यक गुणांच्या प्राप्तीचा प्रयत्न म्हणजे परमार्थ असतो. आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय करतो? आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, परमार्थ आहे ना. पण ज्ञानेश्वरी कशाकरता वाचायची आहे? की ज्ञानेश्वरीतून आम्हाला गुणदोषांची जाणीव झाली पाहिजे आणि दोष निवृत्ती करता आम्ही प्रवृत्त झालं पाहिजे. याच्याकरता जर ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचणं हा परमार्थ आहे. परमार्थाकडे थोडंसं डोळे उघडून बघितलं पाहिजे. त्याच्या बाह्य रूपाकडे किंवा कृतिशीलतेकडे फक्त बघून चालणार नाही आपल्याला. त्याच्या अंतरंगातल्या हेतूकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. माझा मुद्दा चालला होता की या तपानं ब्रह्मदेव अंतर्बाह्य बदलून गेले. म्हणजे नेमकं काय झालं? काय झालं? ब्रह्मदेव बदलले म्हणजे तपानं ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये अहंकार कामादी जे दोष निर्माण झाले होते त्या दोषांची निवृत्ती झाली आणि ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये भगवंतानी कृपा करावी अशा पद्धतीच्या गुणांचं आधान झालं. याला म्हणतात ब्रह्मदेव अंतर्बाह्य बदलून गेले. अंतर्बाह्य ब्रह्मदेव बदलले, तपानं बदलले, दोष गेले, गुणांची प्राप्ती झाली आणि ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की आता आपल्याला परमात्मा प्राप्ती करता प्रतिबंध काही राहिला नाही. मग अंतःकरण एकाग्र झालं, मनाची गती संपली, मन शांत झालं, एका ठिकाणी स्थित झालं. मन एका ठिकाणी स्थित त्या वेळेला होतं ज्या वेळेला ते निर्विषय होतं. ऐका, आता याच्यामध्ये थोडंसं योगशास्त्रही येतं. या सगळ्यामध्ये नाथ महाराजांनी हा विचार केला आहे म्हणून मी बोलतो आहे. ही पूर्वपीठिका खूप विस्तारानं नाथ महाराजांनी सांगितली. निर्विषयत्व मनाला प्राप्त होणं हे महत्त्वाचं आहे. विषय मिळाला की माणसाचं मन चंचल होतं. विषयाची उपस्थिती काय होतं? थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर विषयाचं वैविध्य हे माणसाच्या मनाच्या चंचलतेचं एक प्रमुख कारण आहे. विषयाचं वैविध्य, एकच विषय मिळणं म्हणजेच मन निर्विषय होणं. आता हे पटवून सांगणं थोडंसं अवघड आहे, उदाहरणानं सांगतो आपल्याला. एखादा आपला जुना मित्र खूप वर्षांनी अचानक आपल्या गावामध्ये
आपल्या घराच्या समोरच आपल्याला भेटला. जीवश्च कंठश्च मित्र आहे. खूप दिवस झाले भेट नाही आणि अचानक आपल्या समोर रस्त्यावर एकदम ध्यानी नाही मनी नाही अचानक तो भेटला. आनंद होईल की नाही? आनंद. मग आपण म्हणतो अरे माझ्या गावात आलास आणि मला सांगितलं नाहीस. म्हणलं तू इथे राहतोस मला माहिती नाही. नाही आता तुला सोडणार नाही, घरी चल, 2 दिवस मुक्काम कर, आपण जीवश्च कंठश्च मित्र आहोत, कितीतरी बोलायचं राहिलं आहे, चल घरी. तो म्हणतो नाही रे ऑफिसच्या कामाकरता आलो आहे, गेलं पाहिजे, थांबता येणार नाही. नाही नाही मी काय ऐकून घेणार नाही. आता मैत्री आहे, एक अधिकार असतो, मनुष्य बोलतो. नाही 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 मग तोही नाही म्हणतो, हा नाही म्हणतो, हे नाही ते नाही, आता गेलं पाहिजे. आता बाबा 5 वाजता ऑफिस माझं बंद होतं, त्याच्या आत मला ते साहेबांच्या हातात फाईल दिली. काय लाख कारणं असतात. नाही मला येणं नाही, हे बघ इथं माझं घर आहे. तो म्हणतो अरे खरं आहे सगळं पण आत्ता वेळ नाही, मी मुद्दाम येतो, एक शनिवार रविवार काढून मुद्दाम येतो, मला पण बोलायचं आहे, तू पण माझा मित्र आहेस. मग तो म्हणतो बरं जाऊ दे, काही नाही तर नाही, घरी चल चहा घेऊन जा. झालं, काही ह्याच्यात काही गैर आहे वाटलं तुम्हाला कानाला? काही नाही, घरी चल चहा घे आणि निघ. तो म्हणतो हां बरं चल, एवढा वेळ तरी देणं आहे, भाग आहे, मित्र आहेस तू माझा. चहा घ्यायला आपण त्याला घरी आणतो. चहा घ्यायला तोही घरी येतो. आला, बसतो, गप्पा होतात थोड्या इकडच्या तिकडच्या. मग तो म्हणतो नाही रे निघालं पाहिजे, वेळ झाली माझी. मग अरे चहा घ्यायला आला. मग बायकोला अगं चहा टाक, हा बघ माझा मित्र आला. ती अरे भाऊजी तुम्ही कधी आलात वगैरे, चहा टाक. मग ती हुशार गृहिणी आहे, ती काय म्हणते, चहा टाकते मी, खायला काही म्हणे काही नको मला वेळ नाही आहे. मग ती विचारते बरं मग चहा करू का कॉफी करू? चंचलतेला प्रारंभ इथं आहे. माझा मुद्दा काय ऐका. चहा घेऊन निघ असं म्हटलं तर मन चंचल नाही आहे, पण घरी आल्यानंतर ती विचारते चहा घेणार का कॉफी घेणार? मग सुरू होतं काय घ्यावं, हे घ्यावं का ते घ्यावं. मग तो म्हणतो नाही काही करा. नाही नाही तरी तुम्ही सांगा ना, त्यातल्या त्यात तुम्हाला काय आवडतं? अरे त्याला वेळ नाही आहे, जाऊ दे त्याला. नाही तरी त्यातल्या त्यात तुम्हाला काय वाटतं, काय आवडतं, त्यातल्या त्यात सांगा. माझ्या घरी माझे मित्र आले, सहज म्हणून त्यांना विचारलं चहा घेणार का कॉफी घेणार? तर ते म्हणले कॉफी होईपर्यंत चहा घेऊ. आता अशी बुद्धिमत्तेची अलौकिकता एखाद्याच्याच ठिकाणी असते, सगळेच मित्र असे नसतात. माझ्या नशिबाला आले. आता त्यातल्या त्यात चहा घेणार का कॉफी घेणार? मग दोलायमानता सुरू होते, काय घ्यावं काय घ्यावं काय घ्यावं. आणि मग तो शेवटी म्हणतो बरं चला कॉफी करा. मग बायको कॉफी कर आण. आता ठीक आहे झालं ना, निर्णय झाला ना, कॉफी हातात आली ना, घ्यावी की नाही? कॉफीचा पहिला घोट घेतला की त्याला वाटतं ह्याच्यापेक्षा चहा घेतला असता तर बरं झालं असतं. का चंचलतेला प्रारंभ झालाय? त्याला आपण म्हटलं होतं घरी चल चहा घेऊन पुढे जा, बायकोने चहा केला असता म्हटल्याप्रमाणे आणि त्यांनी चहाचा घोट घेतला असता तर चहासारखा चहा लागला असता, तो घेऊन गेला असता, मन चंचल झालं नसतं. पण आपण मनाला विकल्प देतो म्हणून मनाची चंचलता आहे. विषयाचं वैविध्य हे मनाच्या चंचलतेचं एक प्रमुख कारण आहे, हे लक्षात घ्या. मनाला निर्विषय करता आलं पाहिजे, मन एका जागी थांबलं पाहिजे, याच्याकरता तो अभ्यास. 12वा अध्याय ज्ञानेश्वरीचा अर्जुनाला सांगताना ही भूमिका सांगितली आहे. ते एकदम होत नाही, हळूहळू हळूहळू मनाचे विषय कमी केले पाहिजेत. प्रपंच नावाचा विषय हळूहळू कमी केला पाहिजे. ज्ञानेश्वरी 12वा अध्याय वाचा. तरीगा ऐसे करी यया आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देत जाय. ज्ञानोबाऱ्यांनी अर्जुनाला सांगितलंय, अर्जुना 8 प्रहर, 8 पहारा 3 तासाचा 1 प्रहर, अशी 8 प्रहर म्हणजे 24 तास. एका दिवसाची 8 प्रहर. या प्रहरामधला 1 निमिष, डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला लागणारा वेळ, एवढाच वेळ, 24 तासातला एवढाच वेळ अर्जुना मला दे. या 8 पहारा माझारी, मोटके निमिषभरी तुझं चित्त मला दे. 1 निमिष, 24 तासातला 1 निमिष तुझं चित्त मला दे. एकदा ते चित्त तू मला दिलंस, ते चित्त तेवढाच वेळ परमात्म्याकडे गेलं की ते चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी तेवढाच वेळ 1 निमिषभरच शांत राहतं. मग काय होतं? मग जे जे का निमिष देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल. मग त्या मनाला असं वाटतं की अरे इथं येऊन बसण्यात केवढी शांतता आणि केवढा आनंद आहे. तेवढाच निमिषभर आनंद त्या मनाला मिळतो आणि मनाला त्या आनंदाची चटक लागते, चटक लागते.
मग काय होतं, ज्ञानोबारायांनी त्याचं चिंतन केलंय. आता हे सगळं चिंतन सांगणं अवघड आहे मला, पण जाता जाता म्हणून सांगत राहतो. ज्ञानोबाराय बोलतात, मग मोटके निमिषभरी देत जाय, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेश. तेवढंच होईल. मग काय होईल, पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे, हारपत अवसे नाहीची होय, तैसे भोगा आतून निगता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होशील. हळूहळू मीची होशील याच्याकरता हे सगळं चाललंय. हळूहळू मीची होशील, पण हे कधी होईल, एकदम होणार नाही. पहिल्यांदा निमिषभर द्यावं लागेल आणि त्या मनाला परमात्मा सोडून दुसरा विषय बाजूला काढावा लागेल. असं करून त्या मनाला निर्विषय करावं लागेल. का करावं लागेल, त्याचं कारण असं आहे. एक विचार सांगतो आपल्याला. काय आहे, वेदांतांनी या संबंधात निर्विषय करणं म्हणजे काय आहे, यांनी वेदांतांनी केलेला निर्विषय मन निर्विषय होणं म्हणजे मोक्ष, असा त्याचा अर्थ आहे. वेदांतांनी त्याची संगती काय लावली आहे, असं आहे, विकार, माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारा विकार हा गुण आहे का दोष आहे? दोष आहे. विकार निर्माण होणं हा दोष आहे. आणि माणसाच्या ठिकाणी विचार निर्माण होणं हा गुण वाटतो. पण वेदांतांनी चिंतन करताना काय सांगितलं, विकार निर्माण होणं हा जसा दोष आहे ना, तसं विचार निर्माण होणं हाही दोषच आहे. पटत नाही. मी उदाहरणानं सांगणार आहे आपल्याला. एखादं तळ आहे, खूप शांत, वारा सुटलेला नाही आहे, पाणी हलत नाही आहे, एकदम शांत पाणी आहे. आणि अशा पाण्यामध्ये एकाने एक मोठा दगड उचलला, धाडकन पाण्यामध्ये टाकून दिला. काय होतं, पाणी अस्थिर होतं, त्याच्यावर तरंग निर्माण होतात, सगळं पाणी गढूळ होऊन जातं, खालचा गाळ वर येऊन जातो, पाणी सगळं गढूळ होऊन जातं. झालं. आता दुसरा एक विचार आहे का, शांत तळ आहे, तरंगही निर्माण झालेला नाही, वारा सुटलेला नाही, काही नाही. एवढ्यात झाडाचं, त्या तळ्याच्या काठावर झाड होतं, त्या झाडाचं एक पान पिकलं म्हणून त्या तिथून सुटलं आणि त्या शांत असलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर पडलं. काय होईल, वलय निर्माण होतात, तरंग निर्माण होतात. याच्यापैकी कोणतं बरं वाटतं हो दिसायला? दगड बरा वाटतो का पान पडलं? काय सौंदर्य आहे, काय सुंदर दिसतं, पान अलगद पडलं, तरंग निर्माण झाले, वलय निर्माण झाले, किती सुंदर दिसतं. विकार म्हणजे दगड टाकणं आणि विचार म्हणजे तरंग निर्माण होणं. या दोन्हीचा परिणाम एकच आहे, मुद्दा तो नाही आहे, मुद्दा हा नाही आहे. या दोन्हीचा परिणाम एकच आहे की पाणी दोन्हीनेही अस्थिरच होत आहे. पान पडलं तरी अस्थिरताच आहे आणि दगड पडला तरी पाणी हलतच आहे. दोन्हीकडे जर पाणी हलतच आहे तर पान पडणं हा विचार असला तरी पाणी हलवतं म्हणून दोषच आहे, आणि दगड पडला तरी पाणी हलतं म्हणून तोही दोषच आहे. विकार निर्माण होणं हाही दोषच आहे आणि विचार निर्माण होणं हाही दोषच आहे. मग माणसानं विचार करायचाच नाही का, असा त्याचा अर्थ नाही आहे. कारण ज्या वेदांतांनी जे साध्य आमच्या जीवनाचं म्हणून आम्हाला सांगितलंय ना, ते ना विकारात राहतं ना विचारात राहतं. मी कशाकरता बोलतो, ब्रह्मदेवाचं अंतःकरण निर्विषय झालं असं नाथ महाराजांनी म्हटलंय, त्याच्याकरता मी हे बोलतोय. विकारात ना विकारात परमात्मा प्राप्ती आहे, ना विचारात परमात्मा प्राप्ती आहे. मग परमात्मा प्राप्ती कुठे आहे? वेदांतांनी त्याचं चिंतन करताना असं सांगितलं, एक विचार निर्माण झाला आणि निर्माण झालेला विचार शांत झाला. विचाराची निर्मिती झाली आणि विचार शांत झाला. एक विचार, पहिला विचार शांत झाला आणि दुसरा विचार निर्माण झाला नाही. ऐका, पहिल्या विचाराची परिसमाप्ती आणि दुसऱ्या विचाराची अनुत्पत्ती या दोन्हीच्या मध्ये जी अवस्था राहते त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष ही संकल्पना अशी आहे वेदांतामध्ये. माझं बोलणं थोडंसं अवघड वाटत असेल पण चुकीचं नाही आहे. ऐका, एका पहिल्या विचाराची शांती आणि दुसऱ्या विचाराची
निर्मिती न होणं, अनुत्पत्ती, दुसरा विचार निर्माण झाला नाही, पहिला विचार शांत झालाय, अशी जी विचाररहित अवस्था आहे ना, त्याला मोक्ष असं म्हणतात. आणि त्यालाच अंतःकरणाची निर्विषयता म्हणतात. अंतःकरणाला विषय नाही, कारण पहिला विचार शांत झालाय म्हणजे पहिल्या विचारात विषय मिळाला होता, पण तो विचार शांत झालाय म्हणजे पहिल्या विचाराचा विषय संपलाय. आणि दुसऱ्या विचाराची अनुत्पत्ती आहे म्हणजे दुसऱ्या विषयाची उत्पत्तीच झालेली नाही आहे. एक विषय संपला आणि दुसरा विषय निर्माणच झाला नाही, अशी जी अवस्था असते त्याला निर्विषय होणं म्हणतात. आणि अशा निर्विशेष अवस्थेला मोक्ष अशी संज्ञा वेदांतामध्ये दिली जाते. ऐका, थोडंसं कठीण आहे, थोडंसं तत्त्वज्ञानाचं आहे, मान्य आहे. ब्रह्मदेवाच्या मनाची गती थांबली, मन निर्विषय झालं. मग एकदा मन निर्विषय झालं, परमात्म स्वरूपाला प्राप्त झालं की त्या मनामध्ये कोणतेही विचार निर्माण होण्याचं काही कारण नाही आहे. विकारांची उत्पत्ती, विचाराची उत्पत्ती थांबून गेली. पण एवढं झालं म्हणून आपल्याला तपानं ब्रह्मज्ञान भगवत प्राप्ती होत नाही. नाथ महाराजांनी एक फार महत्त्वाचा विषय इथं छेडला आहे. तो चतुश्लोकी भागवतात नाही, भागवताच्या दुसऱ्या स्कंधातल्या 9व्या अध्यायाच्या प्रारंभापासून ते शेवटापर्यंत हा विषय नाही. पण भगवत प्राप्तीकरता आवश्यक असणारं ज्ञान आणि त्या ज्ञानाकरता करावी लागणारी साधना, या दोन्हीची संगती साधून देण्याकरता मध्ये एका अपरिहार्य तत्वाला आपल्याला स्वीकारावं लागतं. त्या तत्वाचा उल्लेख भागवतांनी केला नाही म्हणून नाथ महाराजांनी केलाय. आणि ते तत्व आहे गुरुकृपा, ज्याचा विचार भागवतांनी केला नाही, ज्याचा विचार नाथ महाराजांनी केला. तप केलंय, मन निर्विषय झालंय, मनाची गती थांबली, पण म्हणून ज्ञान होईल असं नाही, परमात्मा भेटेल असं नाही. मग त्याच्याकरता मध्ये गुरुकृपा लागत असते. गुरुकृपेशिवाय हे होणार नाही. मग गुरुकृपेचं महात्म्य काय हे नाथ महाराजांनी आणखीन काही ओव्यांमधून आपल्याला दाखवून दिलं आहे. सगळं ज्ञान झालं पण गुरुकृपा झाली नाही, काहीच उपयोग नाही. कुठलंच ज्ञान झालं नाही पण गुरुकृपा झाली, सगळी ज्ञानं चालत येतील. गुरुकृपेचा हा परिणाम असतो. सगळं मिळालं पण चांगदेवांना 14 वर्ष मृत्यूला परत पाठवता आलं. योगातली सगळ्या सिद्धी त्यांना योगातल्या प्राप्त झाल्या होत्या, सगळीच अनुकूलता होती. पण तरीसुद्धा चांगदेव तोपर्यंत परिपूर्ण नव्हते जोपर्यंत ज्ञानोबारायांची कृपा झाली नाही, असं आहे. त्यामुळे गुरुकृपा हा फार महत्त्वाचा विषय नाथ महाराजांनी इथं मध्ये आणला. सगळं आहे, गुरुकृपा झाली नाही, बाकी अंतःकरण शुद्धी होईल. उपनिषदांनी त्या संबंधामध्ये चिंतन केलं आहे. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेदमायान नास्ति अकृतः कृतेन तद्विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समित पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, असं उपनिषदांनी बोलून दाखवलं आहे. गुरुकडेच गेलं पाहिजे. आचार्याने याच्यावर भाष्य करताना खाली असं म्हटलं आहे की तुम्ही किती मोठे शास्त्रज्ञ असा, तुम्हाला कितीही शास्त्र कळलेलं असू द्या, पण ब्रह्मज्ञान करायचं असेल तर ते तुम्हाला तुमच्या बुद्धीनं प्राप्त होणार नाही. शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात गुरुम एव अभिगच्छेत, असं आचार्यांनी भाष्यामध्ये बोलून दाखवलं आहे. तुम्ही गुरुकडेच गेलं पाहिजे. भले तुम्ही शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट असा अर्थ नाही आहे इथे. शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्रवेत्ता, ज्याला शास्त्र कळतं असा जो शास्त्रज्ञ आहे, ते तुम्ही भले चांगले शास्त्रज्ञ असा, तुम्हाला बाकीचं सगळं कळत असेल, पण जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत आम्हाला कळालेलं सगळी माहिती राहते. ज्या वेळेला गुरुकृपा होते त्यावेळेला ते ज्ञान होतं. जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत ती सगळी माहिती आहे, तोपर्यंत त्याचा उपयोग आमच्या व्यवहाराकरता होत राहील, पण आमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकरता गुरुकृपेशिवाय मार्ग नाही. मग गुरुकृपा झाली पाहिजे. मग ती कशी गुरुकृपा होणार, काय होणार वगैरे ह्याच्याकरता नाथ महाराजांनी पुष्कळ विचार बोलून दाखवला आहे. मग आता ब्रह्मज्ञान, गुरु ब्रह्मज्ञान देतात, अधिकार बघितला पाहिजे. मग अधिकार काय आहे, त्या अधिकाराकरता नाथ महाराजांनी पातिव्रत्य रूपाचा विचार केला आहे, पतिव्रतेचा विचार केला आहे. पतिव्रता जशी फक्त पतीच्याच मताला अनुसरून जाते, तशा पद्धतीनं गुरुवाक्यानुसार जाणारा, भगवंताबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये अनन्य भाव, एकविध भाव ठेवून जाणारा
त्याला या ज्ञानाचा अधिकार असतो. याच्याकरता ते पतिव्रत्याचा विचार, मग पतिव्रता म्हणजे काय, वैकुंठामध्ये तिला स्थान काय मिळतं वगैरे वगैरे नाथ महाराजांनी विषयाच्या अनुषंगाने अनेक विषय आपल्यासमोर मांडले. जोपर्यंत ते भावार्थ रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणात हा कथाप्रसंग नाही आहे, पण भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी तो प्रसंग आणला आहे आणि तो पुराणातून आणल्याचं उदाहरण आहे, त्याला तो संदर्भही दिला आहे. भावार्थ रामायणामध्ये काय झालं, सीता मातोश्रींचं अपहरण झालं. ज्ञानाकरता जो अधिकार लागतो त्याला पतिव्रतेचं उदाहरण दिलं जातं याच्याकरता, म्हणून सांगतोय मी आपल्याला. हे आजही होईल वाटत नाही मला, जाऊ दे आता, त्याला मी तरी काय करू. असं आहे, चांगले श्रोते मिळाले ना की वक्त्याला खूप सांगावं वाटतं. त्यामुळे हा विषय जर पूर्ण झाला नाही तर तो दोष माझा नाही, तो दोष तुमचा आहे. एवढंच मला सांगायचं आहे, बाकी काही नाही. मी कुठलाही दोष त्याच्यातला घेणार नाही, दोष तुमचा. जर हे झालं, तुम्ही काय एवढं चांगलं ऐकता, तुम्ही झोपा म्हणजे मी लवकर संपवतो, विषय संपून जाईल लवकर. सीता मातोश्रींचं अपहरण झालं. रामचंद्र प्रभूंना वेड लागल्यासारखं झालं. सीते दगडाला विचार, पर्वताला विचार, नदीला, नाल्याला, ओढ्याला विचार, हे सुरू झालं. कैलास पर्वतावर नाथ महाराजांनी सांगितलेली कथा आहे. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वतीचा संवाद चालू आहे आणि त्या संवादामध्ये पार्वती भगवान शंकरांना असं विचारते की तुम्ही नेहमी समाधी अवस्थेमध्ये राहता, नेहमी समाधीस्थ राहता, या समाधीमध्ये काय चिंतन करता, कुणाचं चिंतन करता म्हणून तुमची बुद्धी आणि अंतःकरण त्या विषयाशी एकाग्र होऊन जातो, कुणाचं चिंतन करता. कैलास पर्वतावरून भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं, तो बघ, तो खाली सीते करून हिंडतोय ना, त्याचं चिंतन मी माझ्या समाधीत करत असतो, सांगितलं. पार्वती माता म्हणाली, अरे हा तर बायकोच्या विरहानं वेडा झालेला माणूस आहे, माणसाचं कुठे चिंतन भगवंतानी करायचं असतं का, तुम्ही भगवान आहात आणि तुम्ही माणसाचं चिंतन करता. भगवान शंकरांनी सांगितलं, अगं तो माणूस नाही आहे, ते परब्रह्म आहे, लीला असतात. नाही म्हणे, बायकोच्या ह्याच्यामध्ये वेडा झाला आहे, बायकोच्या मोहात आहे, बायको हरवली तर कळत नाही, त्याला सुधारत नाही काही, आणि तो झाडाला विचार, कुठं पक्षाला विचार, कुठं डोंगराला, नद्यांना विचार, असं करत चाललाय. त्याला एवढंही कळत नाही की डोंगर, दगड वगैरे हे सगळे जड आहेत, ते सांगू शकत नाहीत, आणि एवढंही ज्याला कळत नाही त्याचं चिंतन तुम्ही करता, काहीतरीच वेड्यासारखं चाललंय तुमचं. भगवान शंकर म्हणाले, असं म्हणू नकोस, अगं तो कोणी माणूस नाही आहे, ते परब्रह्म आहे, मी त्याचं चिंतन करतो. रामपूजी सदाशिव भजन करी महादेव, आणि मी त्याचं चिंतन करतोय. ती म्हणाली, नाही मला हे पटत नाही, तो माणूस आहे, मी त्याला फसवलं तर. भगवान शंकरांनी सांगितलं, तू त्या नादाला लागू नको, ते परब्रह्म आहे, तसा वेडा विचार मनात आणू नको. ती म्हणाली, नाही, पण मी जर त्यांना फसवून माणूस म्हणून सिद्ध केलं तर काय कराल. भगवान शंकर म्हणाले, मग काय तू म्हणशील ते ऐकेन, काय ह्याच्या पुढं समाधी बंद, तुला भाजी आणून देईन, मोहरी आणून देईन, तेल आणून देईन, हे करीन, समाधी बंद माझी राहिली, राहू दे. तू जर मला सिद्ध करून देणार असलीस की हे तत्व नाही आहे, हा माणूस आहे, हे जर सिद्ध करून तू म्हणशील ते, याचा नाद मी करणार नाही. पार्वती म्हणाली, बघा बरं, चला. पार्वती तिथून, माया आहे ती, प्रकृती आहे, जगताची मातोश्री आहे, स्वामिनी आहे. पार्वती माता तिथून निघाली. नाथ महाराजांनी हा संदर्भ फार चांगला दिला आहे. तिथून निघाली, सीता मातोश्रींचं रूप पार्वतीने घेतलं आणि ती रामचंद्र प्रभूंसमोर येऊन उभी राहिली. आता सीता मातोश्री समोर दिसते, रामचंद्र प्रभू ते परब्रह्म आहे. पार्वती सीता मातोश्रींचं रूप घेऊन समोर उभी राहिली इकडच्या बाजूला की रामचंद्र प्रभूंनी इकडं बघावं आणि सीते म्हणून आरडाओरडा करावा. सीतेच्या रूपात पार्वतीने पुन्हा इकडं यावं, रामचंद्र प्रभूंनी इकडं बघावं, सीते म्हणून आरडाओरडा करावा. समोर येऊन उभी राहिली, वर बघावं, आकाशाला विचारावं, माझी सीता तुम्ही पाहिली का, सीते कुठे गेलीस तू. नाथ महाराजांनी म्हटलंय,
ब्रह्मदेव भुलले आणि त्यांना वाटलं की अरे सीता भेटून सुद्धा रामचंद्र प्रभू हे काय वेड्यासारखं आचरण करता. इंद्राला कळालं नाही, जवळ असणाऱ्या लक्ष्मणाला कळेना. लक्ष्मण जवळ गेले, रामचंद्र प्रभूंना विचारलं, दादा अहो वहिनी तर समोर आहेत ना, कशा करता आता आरडाओरडा करता, भेटल्या वहिनी आपल्याला, चला आता आपल्याला पुढं जायचंय. रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला रागावले. ते म्हणाले, बघ तू ह्याच्यात पडू नको, शांत उभा राहा. काय संबंध तुझा रे, सीता कुठे गेली शोधायचं तर शोध, मदत करायची तर कर, नाही तर निघ इथून, मला काही घेणं देणं नाही, अजिबात याच्यात पडायचं नाही. पार्वती माता सीता मातोश्रींचं रूप घेऊन वारंवार समोर यायला लागली आणि रामचंद्र प्रभू तिच्याकडे कायम दुर्लक्ष करायला लागले. शेवटी हे पुष्कळ मोठं केलंय, मी कमी करतोय. नाथ महाराज म्हणतात, शेवटी सीता मातोश्री समोर उभ्या, म्हणजे पार्वती माता सीता मातोश्रींच्या रूपामध्ये समोर उभ्या रामचंद्र प्रभूंना पकडलं आणि सांगितलं, अहो मी तुमची सीता आहे, मी आली आहे. मी फक्त थोड्या वेळ बाजूला जाऊन लपले होते की माझ्या विना तुम्हाला काय होतं, तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर हे कळावं याच्याकरता, म्हणून मी थोडा वेळ बाजूला झाले होते. मी भेटले, काही चिंता करू नका, काही नाही, मी कुठेही हरवले नाही. हे ऐकल्यानंतर रामचंद्र प्रभू हात जोडून पाया पडून तिला सांगतात, आई कशा करता माझी परीक्षा करता, मी काय तुम्हाला ओळखलं नाही असं तुम्हाला वाटतं काय, कशा करता माझी परीक्षा करता. आणि लक्ष्मणाला वाटलं की अरे रामचंद्र प्रभू पती आहेत, सीता मातोश्री पत्नी आहे, आणि ही काय परंपरा नवीन सुरू केली रामाने की बायकोला साष्टांग नमस्कार घालायचा, आणि ती परंपरा सुरू झाली ती चालूच राहिली, नंतर ती काही थांबे ना. असं का करतात. रामचंद्र प्रभू तिला, अंबिके मी तुम्हाला ओळखलंय आई, तुम्ही माझी परीक्षा करू नका. सीता कोण, कुठे, काय, कशी मला माहिती आहे. माझी सीता हरवली, माझी सीता माझ्याजवळ आहे हे मला नक्की माहिती आहे. प्रकृती त्रिगुणात्मक असते, त्याच्यातली सत्वगुणी जी प्रकृती सीता ती कायम माझ्याजवळ आहे. रजोगुणी जी सीता ती मी अयोध्येत ठेवलेली आहे, आणि तमोगुणी जी प्रकृती सीता ती रावण घेऊन गेलाय, मला माहिती आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे सीता कुठे गेली आहे, काय झालंय मला कल्पना आहे, तुम्ही माझी परीक्षा घेऊ नका, मी तुमच्या पाया पडतो. मग पार्वतीला आपलं रूप प्रकट करण्या वाचून गत्यंतर नव्हतं, आणि मग पार्वती मातेने आपलं रूप प्रकट केलं आणि रामचंद्र प्रभूंना असं विचारलं की हे जर सगळं तुम्हाला माहिती आहे, सीता रावणाकडे गेलेली आहे हेही तुम्हाला माहिती आहे, सत्व सीता तुमच्याकडे आहे हेही तुम्हाला माहिती आहे, मग दगडाला, झाडाला, पर्वताला, नद्यांना असं विचारत का वेड्यासारखा फिरताय, काहीतरी असलं पाहिजे ना. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, तुम्हाला फक्त मी झाडाला विचारलेलं दिसलं, मी विचारणारा दिसलो, मी विचारणारे माझे शब्द तुम्हाला ऐकू आले, पण मी ज्या झाडाला विचारलंय ते झाड कोण आहे हे तुम्हाला दिसलं नाही, म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारताय. हो म्हणे, दिसलं नाही. अरे तुम्ही जर एवढे सर्वज्ञ आहात, त्रिगुणात्मक प्रकृतीचे पुरुष म्हणून स्वामी आहात, तर झाडांना, नद्याला, पर्वताला, दगडाला, डोंगराला विचारायचं काय कारण आहे, का विचारता. रामचंद्र प्रभूंनी त्यांना सांगितलं की याच्या मागे काही कारण आहे, पण ते कारण मी तुम्हाला नाही सांगू शकत. याच्या मागे फार मोठं गुह्य ज्ञान आहे, हे मी नाही तुम्हाला सांगू शकत. ज्ञान आहे आणि मला सांगू शकत नाही हे कळल्यावर पार्वती मातेने विचारलं, अरे माझ्यासारखी ज्ञानाची अधिकारी दुसरी कोणी नाही आहे. भगवान शंकरांनी सुद्धा पहिल्यांदा शक्तीच्या कर्णकुहरी सांगितलेलं आहे, हे मी सगळ्यात उत्तम अधिकारी आहे आणि मला ज्ञानाचे अधिकारी समजत नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले, मला माफ करा, पण तुम्ही ज्ञानाचे अधिकारी नाही आहात, मी तुम्हाला हे ज्ञान नाही देऊ शकत. आणि आपण अधिकारी नाही हे कळल्यावर अपमान वाटतो, मी अधिकारी नाही ज्ञानाचा. पार्वती माता म्हणाली, नाही नाही असं होणार नाही, मी ब्रह्मज्ञानाची अधिकारी आहे, मला कळतं सगळं, मी प्रकृती आहे, भगवान शंकरांनी मला सांगितलंय पहिलं ज्ञान. ते म्हणे, ते सगळं खरं आहे, पण मी तुम्हाला नाही सांगू शकत. माझ्या दृष्टीने तुम्ही ज्ञानाच्या अधिकारी नाही आहात, अनाधिकारी आहात. तुम्ही मला ज्ञानाच्या संबंधानं विचारू नका. तुम्हाला झाड दिसतं ना, तुम्हाला पर्वत दिसतो ना, तुम्हाला डोंगर खडक दिसतो ना, दगड दिसतो ना, तेवढ्यातच समाधानी व्हा. ते खडक, तो डोंगर, तो दगड म्हणजे काय आहे हे कळवून घेण्याच्या तुम्ही अधिकारी नाही आहात.
अपमान वाटला. आणि मग पार्वती मातेनं विचारलं की का आम्ही अनाधिकारी वाटते तुम्हाला? अधिकार नाही म्हणता? कोणता अधिकार नाही? सगळे अधिकार माझ्याजवळ आहेत, मी सर्व अधिकारानं सिद्ध आहे, आणि तुम्हाला असं का वाटतं की मी अनाधिकारी आहे? कोणता अधिकार नाही? का मला ज्ञानाचे अधिकारी समजत नाही तुम्ही? त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी पार्वती मातेला असं सांगितलं, तुम्ही ज्ञानाचे अधिकारी नाही. कारण त्याचं असं आहे, आपला नवरा जाऊ नको म्हणून सांगत होता, तरी आपल्या सर्वज्ञ नवऱ्याचं न ऐकता जी नवऱ्याच्या मनाविरुद्ध वागते ती ज्ञानाची अधिकारी नसते. मी तुम्हाला ज्ञान देऊ शकत नाही. हे पहा, कोणत्या बाजूच्या टाळ्या जास्त वाजल्या याच्याशी मला काही कर्तव्य नाही आहे, माझा काही संबंध नाही आहे त्याच्याशी. मी नाथ महाराज रामायणामध्ये काय बोलतात तेवढं सांगण्याकरता बसलो. आता कोणत्या विधानानं कुणाला कशाचा गुप्त आणि सुप्त आनंद वाटत असेल, मला काय करायचंय त्याच्याशी, काय घेणं देणं. चालला विषय ज्ञानाचा हो, तुम्ही कुठे त्याला संसारात आणताय? याच्याकरता ज्ञानाच्या अधिकाराकरता म्हणून नेहमी पातिव्रत्याचं उदाहरण दिलं जातं. याच्याकरता मी हा संदर्भ आपल्याला दिला. पातिव्रत्याचं जे उदाहरण दिलं जातं ते त्याच्याकरता. ब्रह्मदेवाला हे सगळं लक्षात आलं. ब्रह्मदेवाने ते सगळं बघितलं. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, तपानं गुरुकृपेनं भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आपल्याला गुरु कोण आहे? ब्रह्मदेव सगळ्या जगाचे आद्य गुरु मानले जातात. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये त्यांना कवी म्हणून त्यांचा गौरव केला आहे भागवताने. पहिल्या स्कंधातला पहिला श्लोक आहे, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतः चार्तेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यंती यत्सूरयः. आदिकवये असं म्हटलंय ब्रह्मदेवाला भागवताने. ते आदिकवी आहेत, त्यांना कोण गुरु भेटणार? ब्रह्मदेवाने विचार केला, गुरु जर नसेल तर ज्ञान होणार नाही. मग कोण गुरु? भगवंतालाच गुरु केलं पाहिजे. गुरु भावनेनं पुन्हा भगवंताचं तप केलं आहे. पहिलं भगवत प्राप्ती करता, भगवत प्राप्ती करताना प्रतिबंध आले म्हणून दोष निवृत्ती करता पहिलं तप झालंय. त्या तपातून भगवत प्राप्ती करता दुसरं तप झालं. भगवत प्राप्ती ज्ञानाने होते, ते ज्ञान आपल्याला प्राप्त होण्याकरता गुरुकृपा लागते. ती गुरुकृपा होण्याकरता पुन्हा तप केलं आणि गुरुकृपा झाली, भगवत कृपा झाली आणि भगवान ब्रह्मदेवासमोर प्रकट झाले. भगवंताचं दर्शन झालं. त्या भगवंताचं दर्शन ब्रह्मदेवाला कसं झालं याचं वर्णन नाथ महाराजांनी फार गोड केलं आहे. भगवान कसे दिसले ब्रह्मदेवाला? षड्गुणैश्वर्य संपन्न परमात्मा भगवंताच्या समोर उभे राहिले आणि त्या भगवंताचं वर्णन खूप छान गोड वर्णन नाथ महाराजांनी केलं आहे. अहंकार शून्य झालेल्या ब्रह्मदेवाने भगवंताला बघितलं, भगवंताला वंदन केलं, नमस्कार केला, पुन्हा नमन केलं आणि मग भगवंतालाही कळालं ब्रह्मदेवाला ज्ञान देण्याकरता परिपूर्ण अवस्था सिद्ध झालेली आहे, ज्ञान देण्याला हरकत नाही. मग भगवंताने ब्रह्मदेवाला काही विचारलं, काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नातून ब्रह्मदेवाने आपली अडचण भगवंताला सांगितली आणि ती अडचण सांगितल्यानंतर आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता साधून घेण्याकरता, आपल्या जन्माला येण्याच्या कार्याची कर्माची परिसमाप्ती करण्याकरता, जन्म मरणाचं संसरण चुकवण्याकरता, भगवत स्वरूप होण्याकरता, ब्रह्मस्वरूप होण्याकरता आपण काय केलं पाहिजे, काय जाणलं पाहिजे याचा विचार विचारल्यावरून भगवंताने ब्रह्मदेवाला 4 श्लोकांमधून काही उपदेश केला. ते 4 श्लोक म्हणजे चतुश्लोकी आहे. अशी या सगळ्या चतुश्लोकीची एक पूर्वपीठिका आहे. नाथ विस्तारानं याचं वर्णन केलं आहे. ब्रह्मदेवाला वर दिले, ते वर देण्यामधून नामाचा विचार नाथ महाराजांनी बोलून दाखवला आहे. नाम महात्म्य त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी आणलं आहे. मग ते बाकी सगळं झालं. भगवंताने सांगितलं, ठीक आहे, आता तुम्हाला मला उपदेश केला पाहिजे, म्हणून तो उपदेश करण्याकरता ते कटिबद्ध झाले. भगवंताने त्या ब्रह्मदेवाला 4 गोष्टींचा विचार या 4 श्लोकांमधून सांगितला. त्याच्यामध्ये पहिला विचार सांगत असताना सत्याचा विचार बोलून दाखवला आहे. दुसरा विचार सांगताना मायेचा विचार बोलून दाखवला आहे.
तिसरा विचार बोलताना जगताचा विचार बोलून दाखवला आहे आणि चौथा विचार बोलून दाखवताना आत्मस्वरूपाचा विचार बोलून दाखवला आहे. त्याच्यातला पहिला सत्याचा विचार आणि शेवटच्या श्लोकातला आत्मस्वरूपाचा विचार हे एका विषयाच्या संबंधानं केलेलं चिंतन आहे. हे स्वरूपानं एक चिंतन आहे. आणि मधले जे दोन विचार आहेत त्याच्यातला एक विचार मायेचा आहे आणि दुसरा विचार जगताचा आहे. इथला विचार कार्यकारण भाव सिद्ध करणारा आणि जगत हे कार्य आणि माया हे तिचं कारण म्हणून ज्याची निवृत्ती करावी लागणार आहे अशा दोन गोष्टींचा विचार मध्ये बोलून दाखवला आहे. आणि ज्याचा विचार करावा लागणार आहे अशा दोन गोष्टींचा विचार पहिल्यांदा आणि शेवटी बोलून दाखवला. मधल्या दोन्हीमध्ये त्यागाचा विचार आहे. पहिला आणि शेवटचा विचार स्वीकाराचा विचार आहे. कारण सिद्धांत तत्वाचा विचार करत असताना विधी निषेधानं तो मांडता आला पाहिजे असं शास्त्राचं चिंतन आहे. जो सिद्धांत मांडला जातो त्या सिद्धांताचा आपल्याला अन्वयही लावता आला पाहिजे आणि त्या सिद्धांताचा व्यतिरेकही सिद्ध करता आला पाहिजे, तर तो सिद्धांत सिद्धांत या संज्ञेमध्ये स्पष्ट होतो. ज्या सिद्धांताचा व्यतिरेक सांगता येत नाही त्याला सिद्धांत म्हटलं जात नाही आणि ज्या सिद्धांताचा अन्वय सांगितला जात नाही त्याला सिद्धांत म्हणता येत नाही. अशी शास्त्राची सिद्धांत मांडण्याच्या मागची एक भूमिका आणि संरचना आहे. त्याच्या मागे शास्त्र आहे, विचार आहे, तात्विक विचार आहे. मी आत्ता तो सांगत नाही आहे. परंतु आई मुलाला सांगते तू अभ्यास कर. अभ्यास कर ही जी आज्ञा हे जे काही सांगितलं गे उपदेश केला गेला आहे, या उपदेशाला आम्हाला दोन्ही बाजूने सिद्ध करता आलं पाहिजे. तर तो उपदेश कसं सिद्ध करता आलं पाहिजे? अभ्यास केल्याने काय होईल हेही आम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे आणि अभ्यास जर केला नाही तर काय होईल हेही आम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. तर तो उपदेश म्हणून सिद्ध होईल. सिद्धांत वाक्य अन्वय व्यतिरेकाने सिद्ध करता आलं पाहिजे. याच्याकरता या सिद्धांत वाक्यात ज्याच्याने मानवी जीवनाचं कल्याण होईल असं काय आहे असं ब्रह्मदेवाने विचारल्यानंतर ज्या गोष्टींचा उपदेश भगवंतांनी केला त्याच्यातलं सत्य आणि आत्मा हे दोन अन्वयानं केलेली मांडणी आहे आणि माया आणि जगत ही व्यतिरेकानं केलेली मांडणी आहे. आम्हाला निवृत्ती कशाची करायची आहे? मायेची निवृत्ती करायची आहे. निवृत्ती कशाची करायची आहे? दृश्य असणाऱ्या जगताची निवृत्ती करायची आहे. आम्हाला प्राप्ती कशाची करायची आहे? आम्हाला प्राप्ती करून घ्यायची आत्मस्वरूपाची आहे. आणि आत्मस्वरूप कसं आहे ते सत्य आहे. हा अन्वयाचा विचार झाला बरं का. अन्वय आणि व्यतिरेक या दोन्हीचा विचार. कारण का? आता याच्या मागचं थोडंसं तत्त्वज्ञान सांगतो. चतुश्लोकी भागवत हे पूर्ण तात्विक आहे. त्याची मांडणी ही तात्विक आहे. आपण विचार करताना नाथ महाराजांनी ते सोपं केलं आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर हे सहजासहजी पटकन कळणारं प्रकरण नाही आहे. याची मांडणीसुद्धा तात्विक आहे. माया आणि जगत या दोघांना मध्ये ठेवलं आहे. एका बाजूला सत्य आहे, दुसऱ्या बाजूला आत्मा आहे. आपण पुरुषार्थाचा विचार करा. एका बाजूला धर्म आहे, शेवटच्या बाजूला मोक्ष आहे, दोन्हीच्या मध्ये अर्थ आणि काम आहे. निवृत्ती काय करायची आहे ते मध्ये घ्या. एका बाजूला सत्य आहे, दुसऱ्या बाजूला आत्मा आहे, मध्ये आलेला आहे ते माया आणि मायाकार्य जगत आहे. कारण का? आम्हाला निवृत्ती कशाची करायची आहे? पहिल्यांदा जगताची. जगताची निवृत्ती झाली म्हणजे सगळं होईल का? होणार नाही. कारण का? दृश्य जगताची निवृत्ती जरी आम्ही करत नसलो तरी रोज होते. कशी होते? ज्या वेळेला आम्ही सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो त्यावेळेला जगत दिसतं का? जगत दिसतं का? दिसत नाही ना. आम्ही गाढ झोपलो म्हणजे स्वप्न नाही, जागृती नाही अशी जी अवस्था, स्वप्न नाही, जागृती नाही, तुर्या नाही अशी जी अवस्था, एक सुषुप्ती ज्याच्यामध्ये काही नाही आहे. म्हणजे आमच्या इंद्रियांचा प्राणामध्ये लय झालेला आहे, आमच्या मनाचा प्राणामध्ये लय झालेला आहे, आमचा शरीराचा देहभावाचा लय झालेला आहे, अशी जी अवस्था असते ती सुषुप्ती अवस्था. या सुषुप्तीमध्ये काय कळतं? आपण कुठे झोपलोय कळत नाही, आपण कुणाच्या घरी झोपलोय कळत नाही, आपण पलंगावर आहोत का खाली आहोत कळत नाही, आपण पूर्वेकडे पाय केलेत का डोकं केलंय काही कळत नाही, आपल्या शेजारी कोण झोपलंय काही कळत नाही.
गाढ झोपलेला असताना गादीवर झोपलोय का सतरंजीवर झोपलोय काही कळत नाही, का नुसत्याच जमिनीवर झोपलोय काहीही कळत नाही, अनुकूलता आहे का प्रतिकूलता आहे काही कळत नाही, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे का आनंद आहे काही कळत नाही. सुषुप्ती म्हणजे काहीही न कळणारी अवस्था आहे, काहीच कळत नाही. जगतात ज्ञानोबारांनी म्हटलंय, निद्रिताचे अंगेशी सापतैशी उर्वशी. अजून किती स्पष्ट सांगावं. झोपलेल्या माणसाच्या बाजूला साप आला काय आणि झोपलेल्या माणसाच्या बाजूला उर्वशी आली काय, त्याला काही कळत नसतं. निद्रिताचे अंगेशी सापतैशी उर्वशी हेच लक्षण. साप म्हणजे प्रतिकूलता आणि उर्वशी म्हणजे अनुकूलता असं सामान्यपणे समजलं जातं. म्हणजे शेजारी अनुकूलता आहे का, तर अनुकूलतेचंही भान नसतं आणि प्रतिकूलतेचंही भान नसतं. तो द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो, ती सुषुप्ती अवस्था. शास्त्रदृष्टीनं वेदांत दृष्टीनं मी सुषुप्तीचं लक्षण करत नाही आहे, मी लौकिक अर्थानं सुषुप्तीचं लक्षण सांगतोय आपल्याला. तत्वदृष्टीनं वेगळंच आहे ते प्रकरण. ही जी सुषुप्ती अवस्था आहे, या सुषुप्ती अवस्थेमध्ये जगताचं भान आहे का आपल्याला? कळतं का जगत म्हणजे काय आहे, कुठून निर्माण झालं, या जगतामध्ये काय काय चालू आहे. इथं आता सध्या युद्ध चालू आहे, अमेरिकेचं आणि त्या इराणचं, त्या इस्रायलचं आणि इराणचं युद्ध चालू आहे. याच्यामध्ये विनाकारणच बाकीचे भरडले चालले आहेत. हे आपल्याला सुषुप्तीत कळतं का? स्वप्नामध्ये कशाची तरी जाणीव आहे, भ्रामक पदार्थाची असेल पण जाणीव आहे कशाची तरी. जागृतीमध्ये जाणीव आहे. जागृतीमध्ये आमची इंद्रियही जागी आहेत, आमचं मनही जागे, आमचा प्राणही जागा आहे. हे तिन्ही जेव्हा जागे असतात त्यावेळेला ती अवस्था म्हणजे जागृत अवस्था. आमची इंद्रिय लीन झालेली असतात पण मन आणि प्राण यांचं चलनवलन चालू असतं, ती स्वप्नावस्था आहे. आणि इंद्रिय आणि मन या दोन्हीची लीनता झालेली असते, फक्त प्राणाचं चलनवलन चालू असतं पण त्याचीही जाणीव नसते, ती सुषुप्ती अवस्था. झालं. या सुषुप्ती अवस्थेमध्ये आम्हाला जगताचं भान आहे का? नाही आहे. मग जगताचं भान आम्हाला नाही म्हणून जगत आमच्याकरता त्या काळामध्ये नाहीच आहे. झोपलेल्या माणसाकरता जग म्हणून काय आहे? काही नाही आहे. तो जागा झाल्यानंतर त्याला जग आहे, पण जोपर्यंत त्याचा सुषुप्ती काल चालू आहे तोपर्यंत त्याला जग नाही आहे. मग जग नाही आहे म्हणजे त्याच्या दृष्टीने जर जगताची निवृत्ती झालेली असेल तर आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हायला काय हरकत आहे सुषुप्तीत? म्हणून नुसत्या जगताची निवृत्ती करून चालत नाही, कारणासह वर्तमान झाली पाहिजे, म्हणून मायेची निवृत्ती झाली पाहिजे. माया आणि जगत या दोन्हीची निवृत्ती पाहिजे, पण ती निवृत्त होताना एकदम माया निवृत्त करता येत नाही. ती दृश्य असणाऱ्या जगताच्या माध्यमातूनच निवृत्त करावी लागते. म्हणून माया आणि जगत या दोन्हीचंही भान भगवंतानी करून दिलं आहे. हे व्यतिरेकात्मक मांडणी आहे. ही का करून दिली? कारण असं आहे, आम्हाला नव्यानं काही मिळवायचंच नाही आहे, जे चुकीचं आहे ते दूर करायचं आहे. आम्हाला नव्यानं काहीच मिळवायचं नाही आहे, जे चुकीचं आहे तेवढं दूर करायचं आहे. एक दोन उदाहरणं ज्ञानोबारांनी दिली आहेत आपल्याला, त्याचा विचार मी आपल्याला सांगतो. दोन उदाहरण ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ती उदाहरणं दिली आहेत, विस्तारानं सांगायचं कारण नाही आहे. पण आमच्या जवळचं काय आहे, विकल्प हा नेहमी भ्रामक पदार्थाचा असतो, वास्तवाचा विकल्प नसतो. आता हे अवघड आहे. असं आहे, शांती हा आत्म्याचा स्वभाव आहे. आत्मा कसा आहे? शांत आहे. आत्मा शांत आहे, मान्य आहे. तरी लोक म्हणतात त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. अरे तो शांतच आहे, तुम्ही नका त्याला शांती देऊ, तो शांतच आहे. आत्मा शांत आहे. आपलं स्वरूप काय आहे? आत्मा हे आपलं स्वरूप आहे आणि आत्मा कसा आहे? शांत आहे. शांती पाहिजे का नाही हा विकल्प नाही आपल्याला. तुम्ही चिडावं की चिडू नये हा विकल्प आहे. मला काय म्हणायचं आहे ते लक्षात घ्या. आम्हाला शांती मिळवावी का नाही हा विकल्पच नाही आहे, कारण ते आमचं स्वरूप आहे. शांतीच्या विरोधात असणारा क्रोध निर्माण करून घ्यायचा का घ्यायचा नाही हा विकल्प तुम्हाला देता येऊ शकतो. चिडायचं आहे का चिडायचं नाही हा विकल्प आहे. शांती मिळवायची का मिळवायची नाही हा विकल्पच नाही आहे तुम्हाला. कारण का? कारण ते आमचं स्वरूप आहे, ते आमचं स्वरूप आहे. विकल्प हा नेहमी जाणाऱ्या येणाऱ्या पदार्थांबद्दलचा असू शकतो.
जे आमचं स्वरूप, जे शाश्वत, जे नित्य आहे त्या संबंधातला विकल्प नसतो, त्या संबंधातला विकल्प नाही आहे. विकल्प नेहमी कमी जास्त ज्याच्यामध्ये जाणं येणं आहे, आगमापायी आगमापायित्व हे लक्षण ज्याच्या ठिकाणी आहे तिथं विकल्प द्या. शांतीला कसला विकल्प आला? शांती मिळवायची की नाही हा विकल्प नाही. क्रोध निर्माण करून घ्यायचा आहे का नाही हा विकल्प आहे. तुम्ही जर म्हणला आम्हाला क्रोध निर्माण करून घ्यायचा नाही, शांती तुमची आहेच आहे. पण तुम्हाला जर असं वाटत नाही नाही मला चिडायचं आहे, मग शांती झाकली जाते, नष्ट होत नाही. ज्ञानोबांनी दिलेली 2 उदाहरणं मी एकच देतो, वेळ नाही आपल्याकडे. सूर्य आहे, 12 वाजता आकाशामध्ये तळपतोय. अचानक एखादा ढग येतो, त्या सूर्यासमोर थांबतो. आपल्याला तेवढंच बरं वाटतं. ऊन गेलं, सूर्य गेला, ठीक आहे, तेवढ्यापुरतं बरं वाटतं. थोड्या वेळाने वारा सुटतो, वाऱ्याने तो ढग पुढं निघून जातो. पुन्हा ऊन आमच्या अंगावर पडणार, आम्हाला भाजायचं ते भाजणार, सूर्य तळपणार. ज्ञानोबांनी प्रश्न असा उपस्थित केला आहे, ढगानं नेमकं, त्या वाऱ्यानं नेमकं काय केलंय? ढग दूर केलाय का तुम्हाला नव्यानं सूर्य मिळवून दिलाय? वारा तुम्हाला सूर्य मिळवून देत नसतो, वारा फक्त मधला प्रतिबंध दूर करत असतो. ढग दूर करणं हे वाऱ्याचं काम आहे. सूर्य आहे तो आहेच आहे, त्याला निर्माण करणं पुन्हा शक्य नाही आहे. वारा हे काम करत नाही. आमच्या जीवनामध्ये आम्हाला माया आणि जगत या दोन्हीची निवृत्ती करायची आहे. कारण का? कारण सत्य आणि आत्मा आहेच आहे, त्याला कोणी निर्माण करून देणार नाही आहे कोणत्या विचारानं. विचार तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देत नाही. विचाराचं काम प्राप्त झालेल्या, नित्य प्राप्त असलेल्या आत्मस्वरूपाच्या ज्या कारणानं आम्हाला होत नाही त्या कारणांना आणि प्रतिबंधांना दूर करणं हे विचाराचं काम. माणसं म्हणतात ज्ञान फार मोठं साधन आहे, ज्ञानाने परमात्मा प्राप्त होतो. होत नाही बाबा. मी आता जाहीर देवासमोर बसून सांगतोय, ज्ञानानं परमात्मा वगैरे काही प्राप्त होत नसतो. हे भ्रम आहेत आपले. का? कारण ज्ञानानं परमात्मा प्राप्त होत नाही, परमात्मा आम्हाला नित्य प्राप्त आहे. मग ज्ञान काय करतं? ज्ञान परमात्मा प्राप्त करून देत नाही. प्राप्त झालेला परमात्मा ज्या प्रतिबंधानं आम्हाला कळत नाहीये ते प्रतिबंध, अज्ञान नावाचा प्रतिबंध ज्ञान दूर करतं.